कर्नाटकांना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. मला काढल्यानंतर राजू भाऊचं मी रेस्ट हाऊसला मीटिंग घेतली. मीटिंगमध्ये त्यांना मी त्यांचा सत्कार केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मग आता असं मोठं मन केलं तर आमदारकी भेटते, नाही तर मग आता कुठं कुठं मला काढलं, मला विश्वासात घेतलं नाही. तुम्ही आमदार होते, आम्ही तुम्हाला निवडून आणलं आणि आमचं पद का काढलं, या गोष्टी करायला नाही पाहिजे. अरे बा ते कमीपणा अशी तुझ्या याच्यामध्ये थोडासा, पण काही काही असं होत नाही, ते काम करत नाही. लय ऍटिट्यूड असते, लय जिद्द असते. तर ऍटिट्यूड वाल्याला ऍटिट्यूड प्रमाणे राहू दिलं पाहिजे. कारण काय झालं, जास्त आता मी काय केलं, अमुक अमुक व्यक्तीला 2-2 फोन करून की बाबा माझ्या खुर्ची लावून बसरायचे, आमदार तुझ्यापाशी आहे. आता काय गरज आहे तुला त्या छोट्या मोठ्या पदाची? ज्याच्यापाशी आमदार आहे त्याला गरज आहे का पदाची? त्याचं काम अडते काय? आता काही लोक माझ्या मतदारसंघातले आहेत तिथं, त्याला विचारा फोन केल्याबरोबर त्याचा फोन घेतला जाते की नाही घेतला जात? पटोले साहेब तुमचा फोन, मी मला फोन आल्याबरोबर तुम्हाला फोन करतो की नाही करत, किंवा तुमचा फोन उचलतो की नाही उचलतो? परत दादा मी करतो की नाही, ते मला करतात, मनोज भाऊ मला करतात किंवा मी त्यांना करतो. ह्या गोष्टी कशा एकमेकाला बोलून चालून असतात. तर काही असं गटतटाचं राजकारण न करता मस्त शांततेत अशाच पद्धतीचं जर राजकारण झालं ना, कोणाची शान नाही की आपल्याला पाडून दिली म्हणून. नगरपालिका आपल्या जवळ नाही, नगरपालिका आपल्या जवळ नाही, महानगरपालिका आपल्या जवळ नाही. आणि महानगरपालिका जर आपल्या जवळ राहिली, अरे मग तो भाऊ आहे तर महानगरपालिका काही विषय आहे का त्याचा? म्हणून म्हणतो की भाऊ सगळ्या गोष्टी शांततेनं होता, जरा संयम ठेवून जर काम केलं तर सगळंच काही होते. एका आपल्या जवळच्या एक पदाधिकाऱ्यानं आमच्या संपर्क नेते आमचे अरविंदजी सावंत साहेबांजवळ एक असा मेसेज दिला होता, इलेक्शन सुरू 5 दिवसावर इलेक्शन राहते साहेब, हे मनासारखं नाही पण म्हणून देतो, याने हे सुधरून जातील की आपला उमेदवार साहेब हवेत आहे, 3ऱ्या नंबरवर राहील म्हणे आपला उमेदवार. मग साहेबांना तर झोप उडीनच ना. पद येतील जातील, आमदार 5 वर्षासाठी राहते, राखीव आहे. याच्यानंतर राखीव नसलं तर तुम्हाला चालत देणं आहे, तुमच्यातलंच कोणी आमदार होणार आहे. माझ्यासोबत तुम्ही 10 लोक येणार आहेत, म्हणणार आहे की भाऊ आता आम्ही तुम्हाला आमदार केला, तुम्ही आम्हाला आमदार करा. तर त्यावेळेस त्याच्यातल्या 10 लोकांनी हे विचार करून घेतला पाहिजे की याच्यातल्या 10 पैकी एक उमेदवार कोणता निघणार आहे, तो आमदार होईल. आता 14 उमेदवार साहेब आमच्या लिस्टमध्ये होते, 14 भाऊला माहिती आहे सगळं. 14 जण आता साहेबांनी माझ्या नावाला पसंती दिली, तिकीट भेटली, निवडून आलो. जर 14 पैकी आधी कोणी आता दुसऱ्याची जर पसंती झाली असती त्याच्यासाठी काम केलं असतं. पण काही काही असं होत नाही, ते काम करत नाही. लय ऍटिट्यूड असते, लय जिद्द असते. तर ऍटिट्यूड वाल्याला ऍटिट्यूड प्रमाणे राहू दिलं पाहिजे. कारण काय झालं, जास्त आता मी काय केलं, अमुक अमुक व्यक्तीला 2-2 फोन करून की बाबा माझ्या खुर्ची लावून बसरायचे, आमदार तुझ्यापाशी आहे. आता काय गरज आहे तुला त्या छोट्या मोठ्या पदाची? ज्याच्यापाशी आमदार आहे त्याला गरज आहे का पदाची? त्याचं काम अडते काय? आता काही लोक माझ्या मतदारसंघातले आहेत तिथं, त्याला विचारा फोन केल्याबरोबर त्याचा फोन घेतला जाते की नाही घेतला जात? पटोले साहेब तुमचा फोन, मी मला फोन आल्याबरोबर तुम्हाला फोन करतो की नाही करत, किंवा तुमचा फोन उचलतो की नाही उचलतो? परत दादा मी करतो की नाही, ते मला करतात, मनोज भाऊ मला करतात किंवा मी त्यांना करतो. ह्या गोष्टी कशा एकमेकाला बोलून चालून असतात. तर काही असं गटतटाचं राजकारण न करता मस्त शांततेत अशाच पद्धतीचं जर राजकारण झालं ना, कोणाची शान नाही की आपल्याला पाडून दिली म्हणून. नगरपालिका आपल्या जवळ नाही, नगरपालिका आपल्या जवळ नाही, महानगरपालिका आपल्या जवळ नाही. आणि महानगरपालिका जर आपल्या जवळ राहिली, अरे मग तो भाऊ आहे तर महानगरपालिका काही विषय आहे का त्याचा? म्हणून म्हणतो की भाऊ सगळ्या गोष्टी शांततेनं होता, जरा संयम ठेवून जर काम केलं तर सगळंच काही होते. आज जे आलेलो आहे खरोखरच साहेब, खरोखर आज मनासारखं झालंय, काहीतरी वाटून राहिलं. आणि काही लोक बाहेरही आहे, तर मी म्हटलं काय रे भाऊ कार्यक्रम सुरू नाही झाला का? नाही म्हणे भाऊ जागा नाही आहे म्हणे आतमध्ये. नाही म्हणजे व्यवस्थित आहे. असं जर राहिलं तर मला नाही वाटत की एकच आमदार निवडून येईल म्हणून 6चे 6 आमदार आपले निवडून येऊ शकतात. पण आता गोष्ट अशी आहे, थोडं नाही आमदार निवडून आले, आपले जागा 2च भेटल्या होत्या आपल्याला.
परागदारांनी, नितीनदारांनी, सगळ्या आपल्या जिल्हा प्रमुखांनी मेहनत घेतली. तिकीट भेटावायचीच मेहनत घेतली. आपण तर म्हणजे जर आपण स्वतः आपल्या बलबुद्ध्यावर लढलो असतो तर सगळ्यात आपण मतदारसंघात लढलो असतो. त्याच्यामध्ये हार जीत होतच राहते. पण महाविकास आघाडी होती. दोनच आपल्या मतदारसंघ आपल्या हिस्सेवर आल्या होत्या. माननीय उद्धव साहेबांचा आपल्याला आदेश आहे. आदेशाप्रमाणे आपण वागलो. म्हणून 2 मतदारसंघापैकी 1 मतदारसंघ आपल्या हातून निसटला. तोही मिळेल तर मागे पुढे, कारण प्रयत्न करणं आपलं काम आहे. 2009 पासून मी प्रयत्न करून राहिलो. तुमच्या समोरचा विषय आहे. बरोबर आहे प्रभू? 2009 नाही भेटली तिकीट तर आता भेटली. पण प्रामाणिक राहिलो तर भेटते. आता समोर जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, बरोबर, महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, ग्रामपंचायती आहे. अगर या माध्यमातून अगर आपण विजय निर्माण करतो किंवा विजय होतो आपला अगर इथं अमरावती जिल्ह्यात महापौर होते तर निधीची आवश्यकता म्हणजे आमदारांना निधीचं कामच नाही आहे. महापौर काय करू शकते हे तुम्हाला माहिती. किंवा आमच्या 2 नगरपालिका माझ्या मतदारसंघात येतात. अंजनगाव आणि दर्यापूर आणि अचलपूर मधला 30-35 गाव आहेत साहेब आमच्या ह्याच्यात. त्याच्यामध्ये नरेंद्रभाऊ पटोळे आहेत आमचे. तर म्हणजे आपण दर्यापूरची नगरपालिका जशी जिंकू शकतो, अंजनगावची नगरपालिका जशी जिंकू शकतो, तर अचलपूरची बी नगरपालिका आपण जिंकू शकतो. पुन्हा युट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका.